व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंभारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शिवप्रभूंनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र आणले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. विचार करा की वयाच्या अवघ्या 15व्या-16व्या वर्षी त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना सुरू केली, उभारायला. निजाम असो, आदिलशहा असो, मुघल असो, इंग्रज असो, या सगळ्यांना पळवून लावलेलं आहे. आज असं म्हटलं जातं की महाराष्ट्राखालचा जेवढा भूभाग आहे तो जर या मुघलांच्या तावडीत सापडला नाही तर ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांनी, आपल्या छत्रपतींनी, आपल्या या आराध्य दैवताने, आपल्या बुद्धिचातुर्याने, आपल्या कौशल्याने या सगळ्या शत्रूंना परास्त करून टाकलं. आजही इतक्या वर्षांनंतरही जेव्हा आपल्या या आराध्य दैवताचं नाव घेतलं जातं तेव्हा धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागतं. मित्रांनो, या दैवी पुरुषाचा, या देवाचा करिश्माच तितका मोठा आहे. विचार करा, तुम्ही आम्ही जगतो, तुम्ही आम्ही सुद्धा कार्य करतो मित्रांनो, मात्र 5-25 वर्षांमध्ये आपले सख्खे सोयरे सुद्धा आपल्याला विसरून जातात. मात्र आपल्या छत्रपतींचा, आपल्या महाराजांचा करिश्माच किती मोठा, ते व्यक्तिमत्व, ते देवत्व किती मोठं आहे की इतक्या वर्षांनंतर, शतकानंतरही आजही छत्रपतींची आठवण आल्याशिवाय एक दिवसही जात नाही. आणि म्हणूनच शिवछत्रपतींचं नाव घेताना अभिमानानं छाती भरून येते मित्रांनो. आणि कुठेतरी असं वाटतं की धन्य झालेलो आहोत आपण की या छत्रपतींच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे. कुठेतरी असं वाटतं ना की ज्या भूमीवरून छत्रपतींची पावलं पडलेली आहेत त्या भूमीची धूळ आपल्या मस्तकी लागलेली आहे. धन्य झालो आपण, सार्थकी लागलं आपलं जीवन. त्यामुळेच छत्रपतींचा इतका आदर, इतकी आत्मीयता आणि इतकी नाळ जोडली गेली आहे या मराठी मनाशी, या हिंदू मनाशी. मित्रांनो, छत्रपतींची किमया इतकी महान, इतकी मोठी की पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री होणार हे जेव्हा जाहीर झालं, ममता पडली हे जेव्हा जाहीर झालं, तेव्हा आपल्या शिवछत्रपतींचा तिथे गौरव करण्यात आला. त्यांच्या प्रतिमा तिथे पूजण्यात आल्या, प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बघा, छत्रपती यांच्यावरचा अभ्यास विदेशांमध्ये केला जातो. त्यांची रणनीती काय होती, त्यांचं युद्ध कौशल्य काय होतं, गनिमी कावा कसा करायचे, त्यांचं व्यवस्थापन कौशल्य किती महत्वाचं होतं, माणसं सांभाळायची त्यांची पद्धत किती निराळी होती, यांवरचा अभ्यास बाहेरच्या देशांमध्ये केला जातो. दुर्दैवाने आपल्याकडे NCERT मधून, अभ्यासक्रमांमधून, शालेय पुस्तकांमधून हे सगळं वगळलं जातं. आपल्याकडे फक्त काय आहे की अफजल खानाला असं मारलं, शाहिस्ते खानाची बोटं अशी का आणि आग्र्यावरून सुटका, हे 3-4 धडे फक्त गिरवले जातात. पण त्यांचं व्यवस्थापन कौशल्य का नाही शिकवलं जात? त्यांनी इतरांना किती आदर दिलाय, किती रिस्पेक्ट दिलेला आहे हे का नाही शिकवलं जात? त्यांची विचारसरणी कशी होती हे का नाही शिकवलं जात? हा खरं तर कळीचा मुद्दा आहे. आता अनेक जण असंही म्हणतात की शिवछत्रपती यांच्या सैन्यामध्ये शांतिप्रिय सुद्धा होते म्हणे. त्यांचे बॉडीगार्ड हे सगळेच्या सगळे मुसलमान होते म्हणे आणि 57 ते 60% सैन्य हे मुसलमान होतं. मग मावळे काय करत होते? गोट्या खेळत होते का? म्हणजे हे जितेंद्र आव्हाडांच्या भाषेत बोललो आम्ही, कारण आव्हाडांची भाषा असलीच आहे महाराजांबद्दल बोलण्याची. हे महाराज हे असे 4-5 फुटाचे, अफजल खान एवढा बलदंड वगैरे, असं दातोट खात बोलतो हा माणूस. छत्रपतींना देव बनू नका असं याचं म्हणणं आहे. पण ते आमचे देव आहे बाबा, तुला नसतील मानायचे, तुझ्या तो आधारवड पिंपळ जे काही काँग्रेसचं गवत आहे ते जपत बस, आम्ही तर छत्रपतींनाच मानणार. पण झालंय काय मित्रांनो की याच छत्रपतींच्या, आपल्या आराध्य दैवताच्या नावानं अनेक जण अनेक गोष्टी बोलतात. अनेकदा असं वाटतं की राग आलाय आणि अनेकदा बुद्धीची कीव करावी वाटते समोरच्याच्या. असाच काहीसा प्रकार आज तुमच्या समोर मांडणार आहे. एक बौद्ध भिक्खू आहे, यांनी अत्यंत चमत्कारिक असं विधान आपल्या छत्रपतींबद्दल केलेलं आहे. यावरच आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो, तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. शिवप्रेमी असाल, छत्रपतींना आराध्य दैवत मानत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट निश्चितपणे जाणून घ्या मित्रांनो, आपल्या शिवछत्रपती यांनी काय संस्कार केले आपल्या चिरंजीवांवर, म्हणजेच आपल्या थोरल्या धन्यावर. छत्रपती धर्मवीर संभाजी भोसले
महाराज संभाजी महाराज 40 दिवस मरण यातना नरक यातना सोसूनही ज्यांनी धर्म सोडला नाही, अखेरपर्यंत ते धर्मच जागृत ठेवत आले आणि मग धर्मवीर झाले. मित्रांनो, आजही काळजाचा थरकाप होतो जेव्हा त्यांना ज्या हाल अपिष्टा देण्यात आल्या त्या कानावर पडतात किंवा वाचनात येतात. खऱ्या अर्थानं आपले धनी म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच. याच धर्मवीराची 14 मेला आता जयंती आहे मित्रांनो, आणि म्हणूनच आपण शंभूराजेंच्या जयंतीनिमित्त अन्नदानाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असलेले नातेवाईक यांच्यासाठी अन्नदान. बळीराजा जो जगाला पिकून खाऊ घालतो त्याची लेकरं उपाशी आहेत दुष्काळामुळे, पाण्याची टंचाई आहे मित्रांनो, भीषण परिस्थिती आहे. आम्ही फील्डवर असतो, आम्ही बघत असतो, त्याच्यामुळे काळजाला चरी पडतात, म्हणून तुमच्या समोर या व्यथा मांडत आहोत. मित्रांनो, आपल्याला या आपल्या हिंदू माता बंधू भगिनींची, बळीराजाची, त्या रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची सेवा करण्याची संधी देवाने दिली आहे, ती सोडू नका. 14 तारखेला अन्नदानाचा मोठा उपक्रम आहे आपला, तेव्हा सर्वतोपरी आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये आपल्याला जे योगदान करता येईल निश्चित करा. जीपे फोनपे क्रमांक तुमच्या समोर आहे, त्यावर तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट फक्त परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचती करता येईल. मित्रांनो, अनेक जण वाट बघत आहेत तुमच्या आधाराची, तेव्हा पुढे आहे. तर एक बौद्ध भिक्खू आहे, यांनी एक नवीनच विधान केलेलं आहे. खरं तर हे विधान सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल व्हायला हवं होतं, मात्र हे का इतकं व्हायरल झालं नाही हा पण खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याकडे कसं झालं माहिती का, की छत्रपती हा विषय निघाला की छत्रपती आमचे, छत्रपती हे मराठ्यांचे, आणि मग त्या अनुषंगानं अनेक विषयांना वळण देण्यात येतं. मग कोणीतरी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचंच नाव घ्यायला सुरुवात करतं आणि एका विशिष्ट समूहाला, समाजाला टार्गेट करण्यात येतं. मग असे अनेक जण तिकडूनही निघतात शांतिप्रिय समाजातून की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु जे होते ते मुसलमान होते वगैरे, तुकोबा राय नव्हतेच, मग समर्थ रामदास आणि छत्रपतींचा संबंधच काय, अशाही अनेक चर्चा, वादविवाद, तर्कवितर्क होत राहतात. हे चालूच आहे. पण ह्यामध्ये आता आणखी भर पडायला लागलेली आहे. ती भर म्हणजे एका बौद्ध भिक्खूने घातलेली आहे. अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिर बांधायचं होतं तेव्हा सुद्धा बौद्ध भिक्खूंचं म्हणणं असं होतं की तिथे स्तूप सापडलेले आहेत आणि हे राम मंदिर नाहीच, इथे भगवान बुद्धांचं मंदिर आहे. नो डाऊट गौतम भगवान बुद्ध यांची शिकवण मोठीच आहे, पण ती आचरणात आणताय कोण हो, ते समजून सुद्धा घेत नाहीये कुणी. तो विषयच वेगळा आहे, आपण त्यात नको पडूया. पण मात्र यांनी जो मुद्दा मांडलेला आहे या बौद्ध भिक्खूंनी, तो चर्चेला घेणं अत्यंत गरजेचं झालं, मला तरी वाटलं किमान. तेव्हा आधी बघूया की हे बौद्ध भिक्खू नेमकं काय म्हणताय. शिवाजी राजा हे बुद्धिस्ट होते हे लोकांसमोर आलं नाही अजून. साळुंके सरांची तब्येत बरोबर नव्हती, त्या दिवशी भेट वगैरे झाली असती, पण ते तथ्य मांडता आलं ना. शिवाजी राजा हे बुद्धिस्ट होते, त्यांचा बुद्ध लेणीमध्ये जन्म झाला, वरती नाही रिकाम्या जागी, ज्या ठिकाणी आता जे गणपती बसवलेला आहे ना त्या शिवनेरीची त्या गुफा आहेत ना, त्या गुफा खालच्या गुफेत जन्म झालाय खरं म्हणजे बुद्ध लेणीत. पण पुरंदर यांचं सांगणं आणि आमचं ऐकणं असं झालंय की नाही. ऐकलं, जरा चमत्कारिक वाटलं ना. या बौद्ध भिक्खूंचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते आणि ते बुद्धिझमचे प्रणेते होते, आणि ही गोष्ट आजपर्यंत बाहेर आलीच नाही म्हणे कधीच. अशी कशी आली? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आजपर्यंत इतक्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, काही त्यातल्या काही तर कपोलकल्पित आहेत. आणि मग ह्या बौद्ध भिक्खूंचं असं म्हणणं का आहे की शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते किंवा बुद्धिझमला जपणारे होते, मानणारे होते, तर हे आजपर्यंत लपून का राहिलं? जिथे की अनेक ठिकाणं, अनेक वास्तू अशा आहेत जिथे बौद्ध समाजातर्फे सांगितलं जातं की ह्या सगळ्या बौद्ध वास्तू आहेत, तिथं बुद्ध स्तंभ होते किंवा स्तूप होते वगैरे वगैरे वगैरे. मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातल्या गड किल्ल्यांवर एकही स्तूप का नाही, किंवा एखादी ही बुद्ध मूर्ती या गडांवर सापडलेली नाहीये, किंवा स्वराज्याच्या खजिन्यामध्ये जी नाणी होती, ज्या वस्तू होत्या, अलंकार होते,
यामध्ये कुठेही प्रतिकात्मक सुद्धा बुद्धिझमचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही, किंवा बुद्धिझमचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीतला काही संदर्भ कुठल्याही ग्रंथामध्ये आजपर्यंत आढळून आलेला नाहीये. मग हा सावई शोध या बौद्ध भिक्खूंनी लावला कशामुळे बरं? हे अगाध ज्ञान यांना कोणत्या झाडाखाली बसून मिळालेलं असं? का फक्त आता समाजामध्ये आणखी एक काहीतरी नवीन वाद निर्माण करायचा म्हणून हे विधान केलं गेलेलं आहे? आणि जर छत्रपती शिवाजी महाराज खूप महत्वाचा मुद्दा मांडतोय आज, त्याच्यामुळे कान देऊन लक्ष देऊन ऐका. जर छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते, बुद्धिझमला मानणारे होते, तर मग मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या, ज्या 4 व्हीलर 2 व्हीलर फोडण्यात आल्या, जाळण्यात आल्या, त्या का जाळण्यात आल्या? कारण त्यावर जाणता राजा लिहिलेला होता, जय भवानी जय शिवाजी लिहिलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचं स्टिकर ज्या गाड्यांवर होतं त्या फोडण्यात आल्या का? मग ते फोडल्या ज्यांनी त्यांना हे माहित नाही का की छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते? काय प्रकार चालू आहे? आणि जर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते तर ह्याच्या पुढचा आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडतोय, नीट लक्षात घ्या. त्यांच्या पोटच्या गोळ्याला, त्यांच्या पोटच्या लेकराला, या स्वराज्याच्या मातीतल्या अस्सल वाघाला, सिंहाला, धर्मवीर शंभूराजेंना 40 दिवस हाल करून मारणाऱ्या औरंग्याच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर फुलं उधळायला जातात. त्यांना माहित नाही का की छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते? आणि जर माहित असेल तर का म्हणून ते तिथं गेले आणि जखमेवर मीठ चोळलं या स्वराज्याच्या मातीच्या? प्रश्न निर्माण होणार आहेत खूप. या बौद्ध भिक्खूंनी हे जे स्टेटमेंट केलंय यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. आता या गोष्टींमध्ये हे अमोल मटणकरी सारखे जातीवंत बाजारू विचारवंत का बोलत नाही? तो कुठे नितीन बानगुडे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख प्रत्येक भाषणामध्ये व्याख्यानामध्ये करतात, कुठे गेले बानगुडे पाटील? आता बोला ना यावर. कोणीही उठायचं आणि महाराजांबद्दल काहीही बोलायचं हे आता बंद व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातच काय, जगात कोणी ब्र नाही उच्चारला पाहिजे महाराजांबद्दल. काय लॉजिक आहे ह्या मागे की छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते? कुठून आलं हे लॉजिक? कोण म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिस्ट होते का? का माझी जाऊ बुद्धिस्ट होते? अरे सिंदखेड राजाच्या होते त्यात. काय चालू आहे हे कुठून आलंय सगळं? 18 पगड जाती जमातीला जो माणूस पुढे घेऊन गेला, जो देव पुढे घेऊन गेला, जो राजा पुढे घेऊन गेला, त्याला जातीत काय अडकवायचं? एखाद्या त्याच्यात काय त्याला गुंडाळून ठेवायचं हेच कळलं झालंय. मार्केट करू लागले का तुम्ही महाराजांचं? महाराजांचं नाव घ्यायचं आणि राजकारण करायचं हे तर आपण आजपर्यंत बघतच आलेलो आहोत. मात्र हे आता नवीनच निर्माण झाले. ज्याप्रमाणे मुस्लिम समाजातर्फे असं सांगण्यात येतं की त्यांचे गुरु ते कुठले तरी पीर होते, त्याप्रमाणे आता हे म्हणायला लागले की शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते. उद्या कुणी म्हणजे जैन होते, कुणी म्हणेल पंजाबी होते, कुणी म्हणते ते अरबच होते. काय चालू आहे हे थांबणार आहे का नाही हे कधी? आणि ठीक आहे ना, हरकत नाही, आम्ही मान्य करतो, चला आमचे महाराज आहेत, आमच्यासाठी लढलेले आहेत, आमच्या पूर्वजांसाठी लढलेले आहेत, ठीक आहे, आम्ही त्यांचा तर मरेपर्यंत आदरच करणार आहोत. सिद्ध करा ना ते बुद्धिस्ट होते म्हणून. दाखवून द्या, अरे कागद द्या ना, डॉक्युमेंट द्या ना. समर्थ रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा काही संबंध नव्हता, यासाठी इतकी वर्ष कोर्टात जाऊन तुम्ही लढे दिलेले आहेत. मग शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते हे सिद्ध करण्यासाठी एकानंही कोर्टाची पायरी का गाठलेली नाहीये? त्याचं कारण असं आहे की ह्या दाव्यामध्ये तथ्यच नाहीये. त्या बौद्ध भिक्खूंना चर्चेमध्ये यायचं आहे, ह्यांना लाईमलाईट मध्ये यायचं आहे, म्हणून हे केलेलं विधान आहे. हे जास्त व्हायरल झालेलं नाहीये. पण मला प्रश्न असा पडलेला आहे की आता हे ब्रिगेडी लोक कुठे गेले? कुठं तोंड काळ करून लपलेले? शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणारे रोहित पवार कुठे गेले? शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड गेले कुठं? अंधारेबाई, ओ ठाकरे,
जय भवानी, जय शिवाजी, माझे मावळे, खंजीर, कोथळा, अमक तमक. कुठे गेले तुम्ही सगळेजण? जेव्हा हे बौद्ध भिक्खू म्हणतात की शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते, एक जण पुढे आला नाही ह्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी. काही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली नाही. इतके गाफील आहात का तुम्ही? आणि जर एवढे गाफील आहात तर कशाला करता रे राजकारण? द्या सोडून. महाराजांच्या नावानं फक्त राजकीय तुंबड्या भरण्याचं काम चालू आहे. हे सगळे एका माळेचे मणी आहेत मित्रांनो. मात्र हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. किमान माझ्यासाठी तरी माझे राजे, माझे महाराज हे माझं आराध्य आहे. मला कुठेतरी हे सगळं खटकलं, खूप प्रश्न पडले मनामध्ये, म्हणून मी हा व्हिडिओ प्रपंच केलेला आहे आणि तुमच्या समोर ठेवलेला आहे. आता हे जे बौद्ध भिक्खू बोललेले आहेत त्या अनुषंगाने मी जे काही 2-4 प्रश्न माझ्या मनामध्ये पटकन आले ते मी तुमच्या समोर मांडले. कदाचित यापेक्षाही अनेक काही वेगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात. टाका यार, कमेंटमध्ये टाका ना. का आपण गप्प बसायचं? का शांत का बसायचं? ह्या गोष्टींवर, ह्या गोष्टींची चर्चा व्हायलाच पाहिजे. उहापोह झाला पाहिजे या गोष्टींचा. कळलं पाहिजे की काही जण आपल्या स्वार्थासाठी महाराजांचं कसं मार्केट म्हणून उपयोग करू लागलेले आहे. हे बंद व्हायला पाहिजे मित्रांनो. खरे शिवप्रेमी असाल, खरे शंभूप्रेमी असाल, खरे मावळे असाल शिवरायांचे, तर हा व्हिडिओ थांबला नाही पाहिजे. हा खूप सर्क्युलेट झाला पाहिजे, व्हायरल झाला पाहिजे. जबाबदारी घ्या ना थोडीशी. बाकी तर आम्ही काही मागतच नाही आहोत ना. जे काही मागत आहोत ते आपल्या हिंदू माता बंधू भगिनींसाठी मागत आहोत, त्या कर्कग्रस्त रुग्णांसाठी मागत आहोत, हालाकीच्या परिस्थितीतल्या लोकांसाठी मागतोय, आपल्या बळीराजासाठी मागतोय, जो जगाला पिकून खाऊ घालतो. त्याचे लेकरं उपाशी मारायलेत मित्रांनो. शिवाजी महाराजांची हीच शिकवण होती का की जसं जे चाललंय चालू द्या, आम्ही नाही पडणार? अरे असं नसतं. आपण नाहीये बाबा शिवाजी, मान्य आहे प्रत्येक घरात शिवाजी पैदा होऊ शकत नाही, पण थोडी विचारसरणी डोक्यामध्ये घेऊन आपण आपल्या समाजाप्रती काहीतरी कर्तव्य तर निभावू शकतो ना. म्हणूनच प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन त्याच्या नावानं हा संकल्प केलाय आणि आपण आपल्या परिवारातर्फे हे सत्कर्म सुरू केलेलं आहे मित्रांनो. तेव्हा अनेक जण यामध्ये योगदान देत आहेत. वृक्षारोपणासाठी सुद्धा अनेक जण समोर आलेले आहे, अन्नदानासाठी समोर आले. 14 तारखेला शंभू महाराजांच्या जयंतीनिमित्त जे अन्नदान आहे त्यासाठी सुद्धा अनेक जण सहकार्य करू इच्छित आहेत. ज्यांना सहकार्य आणि योगदान द्यायचंय आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर नक्की योगदान द्या. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे आपल्याला त्याची पावती बनवून ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो. मात्र तुमचे विचार मला या विषयावर जाणून घ्यायचे आहे की खरंच छत्रपती शिवाजी महाराज बुद्धिस्ट होते की नव्हते, आणि जर नव्हते तर मग या बौद्ध भिक्खूंवर काही कारवाई होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. शिवप्रेमी असाल तर नक्कीच कमेंट करा, याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.